नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर तुम्हाला टी शर्ट घालून समजलं असेल की नाही समजलं असेल तरी सांगतो. तर आज चाललो आहे आम्ही सुधागडला. तर सुधागडला मोहीम आहे. तर मोहीम आहे ती कसली म्हणजे काय करायचं आहे नक्की ते माहिती नाही मला. तर मी डायरेक्ट मोहीम समजल्याबरोबर निघलो आहे. कारण का माझा तल्यात मळत होता की जायचं काय नाही जायचं. तर आज चाललो आहे. तर आज शनिवारी चाललो आहे. तर आता आम्ही 4:30पर्यंत निघणार आहेत. तर तिथं जाताना रात्र होईल आणि उद्यापासून आपली मोहीम चालू होणार आहे. तर मी आजपासून ब्लॉग चालू करते कारण का आपल्या आजपासून बघायचं आहे की काय करायचं आहे नक्की, कसा काय होते, काय भेटते बघायला, काय पाऊस भेटते. तर आज आपल्या पूर्णपणे 2 दिवसाचा ब्लॉग होणार आहे आणि हा मस्त होणार आहे कारण का पाऊस पण आता आमच्याकडे गरगरा लागला आहे. कारण का आमच्याकडे पाऊसच नाही पडत जास्त. आज गरगरा लागला आहे. तर आता बघूया आपल्याला जाताना पाऊस भेटते का नाही, रात्र कशी जातो आहे, उद्याचा दिवस कसा जातो आहे. तर पूर्णपणे ब्लॉग बघा कारण का ब्लॉगला मजा येणार आहे, भरपूर मजा येणार आहे. तर चला भेटू सुधागडच्या किल्ल्यावर. 4:30ला निघायचा होता, वाजलं 5 वाजून पण गेलं आणि तर रस्त्यावरच आहे. आज सर पोराच येतात ही बाई, एवढी आपली मंडळी जमले आणि आपला हे भावा पण आहे इकडं. चला मित्रांनो, आज धमाल करू. झाला जरा आधी मूड गेलेला आहे त्याचा ब्लॉगिंगचा, जरा आता हाणतो आम्ही. आधी काय माहिती किती उशीर जाणार आहे बघू आपण. काय नाही आम्ही निघालोय, आम्ही झालो आता पेट्रोल टाकायला, बाकीचे येतात. तर पुढचा ब्लॉग आपला येऊ कळेल. मयुरेश पाटील आहे, मयुरेश पाटील खास कॅमेरामॅन आहे. तर आपण पेट्रोल टाकायला झालं मग भेटू सगळे करत. फायनली आता नाश्ता करायला थांबली पालीला. मंदिर मागच आहे, मंदिरात गेलो पण गर्दी जामच आहे, भरपूर गर्दी आहे. तर इथं नाश्ता करायला हे आहे, हे इकडं आहे. आम्ही उपासवाला आहे, मी ना हे भावा उपासवाला आहे, एक टाईम उपास आहे, बाकी आहेत खाणार. आता राहू फायनली निघालोय आणि आपली दुसरी गाडी विराज पाडेल. फर्स्ट टाइम घेतलं, फर्स्ट टाइम कुठेतरी. रेम्बो बघा, रेम्बो दिसते काय, रेम्बो कडक आलाय आणि हीच मजा घेता. आता पाऊस पण येईल, आता लवकरच जावं आहे, जाऊ चला लवकरच. आता मी रस्ता दाखवतो तुम्हाला, दिसला नाही आता दाखवतो बघा. आता दिसले दिसला आकाशी ड्रायव्हरने बरोबर नाही दाखवला. आता गाडी सुसाट जाणार आहे, बघू शकता. आमची सुसाट स्पीड बघा, स्पीड. ऑफिसला झाला बबलूदाला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि बबलूदाची बेल आयकॉन क्लिक करा. त्याला हाकलवला हाकलवला म्हणजे रेडबुल तरी घेऊन यावाचा. बोललं कालचं कोणचा घेतला काय घेतला काय मला वाटलं वरती जातो काय. ते चालू करीत चालू. आता फायनली सुधागडच्या बॉर्डरवर आलोय आणि हा बघा सुधागडचा एंट्री, मेन एंट्री. आता चला आतमध्ये घुसतोय आणि हा व्ह्यू बघा, हा व्ह्यू कडक आहे. कडक म्हणजे एकदम एक नंबर आहे कारण का पूर्ण जंगल इलाका आहे, जंगल इलाका. फक्त रोड जरा खराब आहे. हे बघा अवस्था बघा, जाम बेकार आहे, बाकी काय नाही. चला भेटू हळू.
फायनली आता पोचलेलो आहे सुधागडच्या खाली पायथ्याशी. हा बघा आपला सुधागड इकडं मस्त क्यूट दिसतंय, क्यूट बोलतं. आणि बघा ढग ढग बघा, पावसाचं वातावरण पण बेकार आलाय. आणि इकडं आपला सूर्यदेवता पण मस्त आलाय. तर बघू त्याला वरती व्ह्यू भेटते काय आपल्याला. आणि आपली सगळी मंडळी इकडे आहे, हे बघा ही सगळी मंडळी. तर आपण आता जाऊ, चला मेन म्हणजे सुधागडचा ट्रेकिंग चालू करू. चला फायनली जाऊ. वाजलं 7, 4:30ला माणसा निघणारी, 5ला निघून 7ला पोचलोय. तर चढायला किती उशीर जाते तो बघूया. तर आपण जाऊ, चला चला. फायनली सुरुवात केलेली आहे आम्ही चढायची, बरेच उशिरान, कारण का बरेच उशीर बसलेलो होतो खाली. 7ला पोचलोय. आता वाजलं किती चढायला? 7 वाजले काय 7:30 वाजला. अर्धा तास खालीच बसलेलो होतो. तर आता सुरुवात केली आम्ही चढायची. आता किती वाजता पोचू वरती ते सांगू शकत नाही, समजला. आणि आपल्याला बघ दादा पण आहे, साप रेस्क्यू वाला दादा. मोठ्या जय शिवराय. तर आता जाता आता आपण आपला एक हे आहे की जाता आता मुठे पण पकडू आपण. बघू मुठ्या भेटतात का नाही. डोंगरांचा मुठे खावला भरला एक नंबर. गोऱ्या चिंबोऱ्या तर काय उद्वन तर गेली, भासली उद्वन आमची, पाऊसच नाही. जाऊ दे ते चर्चा नको. आता आपण आता गड चढूया. आता आम्हीच पुढं येऊ. येतात हळूहळू गँग मागच्या. कोण पुढे जाते? हां नाही जाऊ आम्ही नंतर. हळूहळू चेहरा एका एका दिसतील. पण कालोखात जरा आयफोन रात्रीचा मार खातं. तर भेटू नंतर. फुल नाही बघ. हे बघा असं बॅटरा घेऊन चालालो ते बघ रातचं. म्हणजे आम्ही बोललो तरी जंगलांचं मोगली मोगली बघ दिसला गावला. मोगली पण आहे आमच्याबरोबर. बघा हे बघा पूर्ण जंगल. 8 वाजला. 8 वाजला रातची प्रवास करतो आम्ही. हे बघ पब्लिक बघा. चला आता किती वाजता जातो आहे ना. तुमच्या चालण्यावरती आहे. हा तुम्ही आता कसं जाता ते कोण कोण. चला चला आता काय भेटू काय सांगू शकत नाही. जिना लागला. गर्दी बघा, मावल्यांची गर्दी बघा. बिर्याणी आता बघा बबलू तर आमची त्याची डाएट पूर्ण करते. तर आजचा थोडासा बसलोय तर कालो काय दिसत नाही. पायऱ्यांवर कांदा टाकलाय. बोल भाई जरा जिम मनावं घेतलेली ना. जिमची तयारी करतोय. लोक यायला लागतील. आता आम्ही येतो. फायनली वरती पोचलोय आणि आत्ता वाडा करा चाललोय. जसं पोचलोय कारण का आराम करून ब्लॉग घ्यायचं. वा गडी आला. आणि आतली पब्लिक गेली अर्धी. हे बघा दिसतं असं. पण बहुतेक गेले. आम्ही जरा ब्लॉग शूट करायसाठी थांबलेलो मागं. पब्लिकमध्ये जरा आधी हे नाही झालं ना, म्हणजे असं गुलगुललोय नाही आधी. तर हां मिसळलोय नाही, मिक्स नाही झालो. समजून घ्या तुम्ही जरा भावना आमच्या. तर चला आता वाढण भेटू जाऊताना. रे भूक तर जाम लागलं आहे. डाएट म्हणजे आता थोडासा खाला आहे. आता बघू लोकांच्या इडल्या आहेत, त्या इडल्या झापाच्या आता. चला त्याला फायनली वाड्यावर बसलोय. आणि वाड्यावर बसून पहिले जेवायला काम करतात पोरातली. ते हे बघा सगळी जेवायला बसली. आणि हे बघा सगळं फेमस बटाट्याची भाजी सगळ्यांना. हे बघा सगळी जेवायला बसली. आता जेवता नंतर भेटू. 4 वाजता काय बघायला भेटला. मस्त आहे बघा. कसला दिसते ना. शांत डगरावर बसलाय एकदम. बघा
गुड मॉर्निंग मित्रांनो. आता झाले सकाळ, वाजलेत 7 पण नाही 6:45 झाले असतील. आणि आलो ब्रश करायला, तर ब्रश करायला आली. आणि इकडं वातावरण बघा पूर्णपणे कडक कडक, पूर्ण धुका कडक. असा सीन बघायला मजाच वेगळी वाटते. काय रात्री पण आपल्याला समजतोय की साप बघायला भेटला 4 वाजता सॉरी. आणि आता हा निसर्ग एक नंबर. आता जरा फ्रेश होता आणि मग निघू, मग नाश्ता करू, त्याच्यानंतर मग आपली मोहीम चालू होणार आहे. तर आता आपण बघू मोहीम काय होते विषय. तर चला भेटू, या ब्रश करायला आमच्यावर. काय नाही तुला आयफोन शोधा म्हणे. नमो पार्वतीपते हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव. छोटासा साप आहे. हा बघा, केर ना बघा, मस्त आहे. फायनली आता मोहीम चालू झाले. 3 ग्रुप केलं, एक महादरवाजाच्या इथं, एक टाक्याच्या इथं. आता आम्ही आलो मंदिराजवळ. तर मंदिराचं काहीतरी आजूबाजूचा काय साफसफाई करून घेतो आणि मग परत आम्ही पण टाकीजवळ जाणार आहे. तर महादरवाजाजवळ पण तिथलं थोडासा साफसफाई करून पुन्हा टाकीजवळच येतं. मेन म्हणजे आज टाक्याच साफ करायच्या आहेत, कारण का पिवाच्या पाण्यासाठी आज भरपूर टुरिस्ट आले. म्हणजे बाहेरची पण मंडळी बघा भरपूर आलेली आहे. आणि हे बघ इकडं पण आहेत. तर चला आपण साफसफाई पहिले करून घेऊया. सकाळचा व्ह्यू बघायचा आहे. व्ह्यू क्लास म्हणजे क्लास. मोबाईलमध्ये दिसतंय का नाही दिसतंय काय माहिती नाही, पण व्ह्यू बघा, व्ह्यू हा बघा, क्लास ना, क्लास. व्हिडिओत एवढा खास वाटते का ना मला माहिती नाही, पण काय डोळ्याने बघायला वेगळाच वाटते. हा बघा इकडं बघा, हा बघा क्लास व्ह्यू, क्लास. वेळ असताना तर फोटो काढला असता, नक्की काढलाच फोटो, पण एकदम बेस्ट फोटो काढला असता. वेळ नाही फोटो काढायला. आणि हा बघा दीपेश, हा पण दीपेश आणि आम्ही कुणाल दादा, आम्ही दोघजण काम करतो. याही फोटो काढले सगळे, आम्ही दोघांनीच काम केला इकडं. याही फोटो काढले सगळे. आता टाकी जाऊ तुम्ही फोटो आम्ही फोटो काढता, तुम्ही काढा फोटो. चला बाकी क्लास व्ह्यू. तिकडं काम करणारे बसलं, टाकीची वाट बघतात खाली करायची. किती गाडीच आहे. बोल नसल ऐकायला जाय त्यांना, नसल ऐकायला जाय. बघा कशी बबलू दा मेहनत घेते आमची.
ज्या कामासाठी आलोय तो काम कचरा काढा होता तसा पारला तर साफ करायची आहे, त्या side. ही कॅन्सल झाली आता तिकडची साफ करायची आहे. हा बघा इकडे या साईडला मोटार लावलंय पाणी या बबलू आता उतरते पाण्यात पहिलाच हे बघा, हा जरा पाईप आहे ना, इथे बाहेर काढून घ्या वर. हा जरा पाईप आहे ना, हा जरा वरती काढून घ्या. नमो पार्वतीपते हर हर उतरलाय मच्छी पाणी काढला माझा नको त्याला घे तिकडं कोणी त्याला होता कारण नको त्या दगडीचं तिकडे जा चालत खाली दगडी यायचं मध्ये नको त्याचं नाही त्याला नको बांधू मोठे भारी काम झाला हे फास फास नमो पार्वतीपते हर हर महादेव हर हर महादेव परिवाराचा रायगड परिवाराचा आई भोराईच्या नावानं चला फायनली झालेला आहे. फ्रेश बीस होऊन रेडी झालो मी. आता जेवायला बसली पोर आपली सगळी. तेव्हा इकडे जेवायला बसली सगळी जेवायला बसली ए, आबू. तर मी नाही जेवण मला हे बघा खावायला काय दिलंय 3 बॉर्बन आणि कचोऱ्या. घे घे सगळं तुझाच माल आहे माझा काय मी फुकटे आहे खा रे तर आता थोडंसं बघू निघू आम्ही. तर जरा भेटू थोडे त्याला काय नाही वेगळं वाटतं तुला गणपती इकडे बघ चला पुढं वरचं बघा किल्ल्यावरती पाऊस पडतोय. दुसरा पाऊस माझा. हा महिना झाला पावसाला येऊन पण दुसरा पाऊस माझा की पावसानं भिजतोय. म्हणजे विचार करा आम्ही किती वेळा पावसानं भिजलोय. म्हणजे आमच्याकडे पाऊसच पर्यंत नाही पण इकडं पाऊस भरपूर पाऊस जाम. अरे बा भिजतो मस्त.
आणि टायमिंग वर आलाय उतराचा आहे आता उतराला जातो आणि टायमिंग वर आलाय पाऊस काय बोलायचा. आणि आमचे गावातले दादाला फॉलो करा. चला मग 3 वाजायला आलं आणि पावसाने लयच तुफान केलाय तिकडे तुफान. सगळी बघा इकडे तयारीने राहील बॅगा बेगा घेऊन आहे बघा. आणि पाऊस बघा तुफानी पाऊस पडतोय तुफानी लय बेकार अवस्था आहे. बिस्किटा खावायची वेळ आलाय इथं बसू बसू. कधी घरात जाईन ना कधी नाही. मी बोलले लवकर जाईन घरावर आणि मस्त झोप आहे. साहेब भर पावसानं उतरता आम्ही आणि इकडं बघा दबा दबा कडक या भर पावसाला आम्ही उतरता अवस्था बघा या बघा. बॅगन चादरी बिदरी येत नाही म्हणून जाम बेकार खतरनाक पाऊस लागलाय. हे बघा कडक कडक सीन काय आहे बघा. सीन पुढे राहून सीन दाखवला आम्ही राज पुढे राहून सीन बघा. आया आया कडक रे भाई वाघ बेकार बेकार. पुढचा कायच दिसना. हे बघा बघा रे सीन बघा. हे बघण्यासाठी आम्ही पावसात कुठेही जाऊ शकतो. ही मजा उतरण्यात आता जरा मोबाईल ठेवतोय जपून. नमस्कार. आता बघा नजारा बघा फक्त नजारा बेकार नजारा आहे. बेकार म्हणजे एकदम क्लास नजारा आहे. सगळी मोबाईल काढतात फोन बघा. माग नजारा बघा तिकून बघा किती भारी वाटते. बघा कडक नजारा. हा बघायला नशीब लागतं नशीब. तरी पाणी कमी भरतोय कडक आला हा बघा नजारा याला बोलतात नजारा. कडक कडक बेकार 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 परिस्थिती झाली बेकार. पाऊस जावा जातो नाही बेकार म्हणजे बेकार. ये पुढे तुम्हाला आधी एक नजारा बघा क्लास. हे बघण्यासाठी इथं फिरायला लागतं. हे असं या गोष्टी लागल्या किल्ल्यांवरती तुम्हाला बघायला भेटतील. भयानक भयानक गोष्टी. हा बघा व्ह्यू बघा हा चालू आहे कडक कडक माहौल नाही बना त्या. नाईस मग कडक. हा बघा तुमच्यासाठी मोबाईल पाण्यात भिजवता जाऊना. चला फायनली घरी बोलता खाली आलोय. आता आम्ही निघतोय जायला. आता ब्लॉग इथंच एंड करतोय. आणि आजचं म्हणजे बोलूच नका एकदम भारी दिवस गेला. एकदम भारी म्हणजे खतरनाक. पावसात भिजायला पण मजा वाटली. आणि जे काय बघायला आम्हाला भेटलंय ना सीन कडक. विघ्नेश काय बोलशील. हा काय बोलशील सांग. सुपर सुपर. विराज आजचा दिवस कसा गेला. एक नंबर तुझा ब्लॉग मध्ये बघा फक्त तुम्ही आता मजा. खरं सांगते व्हिडिओ चांगले आले असल्याने तर जाम मजा येईल आणि भरपूर भारी. तर ब्लॉग तर एंड इथं करतोय. भेटू नेक्स्ट ब्लॉगला. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला.